कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक परिसरात महाविकास आघाडीकडून महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात मूक आंदोलन करण्यात आले। भारतात कुठेही महिलांच्या विरोधात अत्याचारांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते। महाराष्ट्रातील सरकार या महिलांना सुरक्षा पुरवण्यास असमर्थ ठरल्याची भावना त्या आंदोलनातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केली। यावेळी हातामध्ये महाराष्ट्रात छत्रपतींचाच कायदा हवा, भीक नको पैशांची, सुरक्षा हवी लेकींची, सत्ताधाऱ्यांचं लक्ष सत्तेवर, महिला सुरक्षा वाऱ्यावर असे बॅनर हातात धरण्यात आले होते। सदरच्या आंदोलनामध्ये खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतीश पाटील, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर, शिवसेना उपनेते संजय पवार, बीबी पाटील आदी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते। आपण इथं बदलापूरची घटना याच्यामुळे आज बंद ठेवण्याचा विचार केलेला होता महाविकास आघाडीने, पण कोर्टाने त्याला परवानगी दिली नाही आणि म्हणूनच कोर्टाचा आदर करून महाविकास आघाडीने हा बंद केला आहे आणि धरणे आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेतलाय। कारण हा आवाज शेवटी बंद असलेला आवाज सुद्धा जनतेपुढे गेला पाहिजे आणि जनतेला खरं खोटं काय योग्य काय आहे ते समजलं पाहिजे। शासनाने सुधारणा केली पाहिजे, अशी सुव्यवस्था आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे। ही व्यवस्था याला सुव्यवस्था म्हणता येणार नाही। पंचच्या मुद्द्यावर कोर्टात गेलेले सदावर्ते कोण आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे। त्यांना पाठिंबा कुणाचा आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे। मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये कोर्टात जाणारी माणसं कोण होती, आता सुद्धा कोर्टात जाणारी माणसं कोण होती, उच्च न्यायालयाने देखील अत्यंत तत्परतेनं या सगळ्या गोष्टीची दखल घेणं, हे सगळं बघितल्यानंतर जे जाणार आहेत ते सरकारच्या बाजूचेच आहेत हे सामान्य माणसाला माहित आहे। खरं तर कोल्हापूरमध्ये एका बाजूला लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम सुरू होता, दुसऱ्या बाजूला एका लहान मुलीचं इथं कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रातली ढासळलेली आहे। गेल्या 2 वर्षातली आकडेवारी बघितली तर आपल्याला लक्षात येईल की महिलांच्यावरचे अत्याचार, महिला गायब होण्याचे प्रकार असतील, मुलींच्यावरचे अत्याचार असतील, यामधली आकडेवारी वाढलेली दिसते। गृह खातं नेमकं काय करते, गृह मंत्रालय नेमकं काय करते, हे फक्त पक्ष फोडण्याचं काम करते, जनता व्यवस्थित ऐकाने बघायचं काम करत नाही हे दिसून येते। एका बाजूला टिकावत असताना बंगाल कडे बोर्ड दाखवलं जाते। बंगाल असू दे कुठेही असू दे, या घटनेचा आम्ही निषेधच या ठिकाणी करतो, परंतु भाजप दुतोंडी आहे। बंगालमध्ये ज्या पद्धतीने आंदोलन केलं त्या पद्धतीने इथं आंदोलन करायला काय हरकत नव्हती त्यांना। लोकशाहीनं जो अधिकार दिलेला आहे आंदोलनाचा, असं करत असताना सरकार किंवा न्यायालयाने अशामध्ये हस्तक्षेप नाही। आपल्या सगळ्यांना माहित आहे मागच्या अधिवेशनामध्ये जनसुरक्षा कायदा नावाचा कायदा आणला गेला होता। त्याची म्हणजे काय त्याचे परिणाम होऊ शकतात हे आत्ताच्या निकालावरून या ठिकाणी दिसतंय। ठीक आहे, बंद बाबतीत उच्च न्यायालयाचं मत वेगळं असू शकतं, परंतु ही लोकभावना होती, लोकांच्या मधून उद्रेक या ठिकाणी होते। बदलापूरमध्ये देखील भाडोत्री लोक आणले अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट होतं। आता FIR मध्ये बघितलं तर 100% बदलापूरमध्ये रहिवासी तिथं त्या घटनेमध्ये आहे आणि म्हणून मला वाटतं जनताला गृहीत धरून घेऊन जाण्याचं काम आता महायुती करते। मला वाटतं त्यांची कोंडी ऑलरेडी झालेली आहे, मुख्यमंत्र्यांनी त्यांची कोंडी केलेलीच आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांची कोंडी ऑलरेडी केलेली आहे आता, कारण की आज समरजित गाडगेंचं स्टेटमेंट बघितल्यानंतर लक्षात येतं की त्यांनी बोललेलं आहे की देवेंद्रजी फडणवीसांच्या कानावर गोष्ट घातल्या असं मी ऐकलं। त्यामुळं आता त्यांची कोंडी मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे या माहितीमध्ये, हे सगळ्यांना आता कळून चुकलेलं आहे। संभाजीत रायांच्या बाजूला आता KP पाटील देखील नाराज असल्याची चर्चा आहे, ते देखील आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये असल्याचं बोललं जात आहे। KP पाटील साहेब आणि अनेक मंडळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आमच्याबरोबर येण्यास उत्सुक आहे, त्यामुळे सगळ्यांशी चर्चा करून ते मतदारसंघ कुठल्या पक्षाला जातात त्याच्यावर आम्ही योग्य तो निर्णय निश्चितपणे घेतो। महायुतीच्या 3 चाकातले आता नटबोल्ट निकाल लागलेले, जनता काढणारच आहे, परंतु आता हळूहळू नट बोल्ट टायर एक एक बाजूला झालेले आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत या ठिकाणी दिसून येईल। ही अनैसर्गिक युती
ही लोकांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मान्य नाही. आणि कागलमधून मला वाटतं सुरुवात झालेली आता महाराष्ट्रामध्ये अनेक विधानसभा मतदारसंघात अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. संभाजीत राजेंचं आपलं काय बोलणं झालं काय या संदर्भात? काल त्यांचा मला फोन आलता, ते भेटायला त्या ठिकाणी येणार आहेत. आम्हाला महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणे त्यांचं स्वागतच आहे. तर हसन मुश्रीफ आणि तुमची मैत्री जिल्ह्याला माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या समोर एक धर्मसंकट असणार आहे. शेवटी महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक आम्ही या ठिकाणी लढतो. मागच्या वेळी सुद्धा मी सांगितलं की शेवटी राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.